जय गुरुदेवजी. श्री संत सद्गुरू जगदीश मुळी बाग आश्रम मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत ताकाच्या प्रोजेक्टकडे. ताक काय हो, आपण सगळ्यांनाच माहिती आहे. ताक घरी करतो, पितो, सर्व सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सुभाषित सुद्धा एक आहे की इंद्रस्य तक्रम दुर्लभम, म्हणजे इंद्राला सुद्धा ताक दुर्लभ आहे. म्हणजे काय, शास्त्रात किंवा अनेक संहितांमध्ये ताक हे अमृततुल्य किंवा अमृताप्रमाणे आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे इंद्राला जर अमृत मिळत असेल पण त्याला ताक दुर्लभ आहे, तर त्यासाठी त्याला धर्तीवर यायला पाहिजे, या लोकांमध्ये यायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. तर इतकं का हो ताकाचं महत्व आहे? आरोग्याच्या बाबतीत बघितलं तर गट बूस्ट किंवा आतड्यांना प्रचंड ताकद देणारं, जो नॉर्मल बॅक्टेरिया फ्लोरा जो असतो आपल्या आतड्यांमध्ये त्यांना बूस्ट करणारं असं हे असतं. परंतु शेतीकडे ज्या वेळेला आपण वळतो त्यावेळेला ताकाचं एक अनन्यसाधारण महत्व लागतं. लॅक्टोबॅसिलास ह्याच्यामध्ये असतात, काही ईस्ट ह्याच्यामध्ये असतात, काही बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये असतात की ज्या जमिनीचं पोषण प्रचंड करतात. आज काय झालंय, युरिया DAP सारखे रसायन खतं खूप वापरली जातात, त्याच्यानंतर इस्रायलची खतं खूप वापरली जातात, आणि त्याही पेक्षा ज्या नदीच्या जवळच्या आहेत किंवा बोरचं पाणी ज्यांच्याकडे आहे किंवा पाण्याचं प्रमाण खूप वापरलं जातं ज्या जमिनींना, तिथं शारपड जमीन होतं. हा कॉमन प्रश्न आहे. अनेक ऊसवाल्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो, ही शारपड घालवायची कशी? क्षार म्हणजे काय, तो अल्कलीज आहेत. तर ह्या जमिनीमध्ये बोरच्या पाण्यानं असेल किंवा जास्त पाणी दिल्यामुळे असेल किंवा इतर रसायनाच्या वापरामुळे असेल, जर शारपड झालेली असेल तर जो या जमिनीचा pH आहे तो बदलतो, अल्कलाईन होतो, आणि त्याला ऍसिडिक कडे वळवण्यासाठी हे एकमेव आहे औषध की ताकाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एकमेव असा घटक आहे ताक की जो क्षारपड तुमची घालवू शकतो. अनेक उपाययोजना करतात लोक की बोरवरती फिल्टर बसवतात किंवा आणखी काय करतात, पण त्याही पेक्षा सर्वात जवळचा आणि सोपा उपाय आहे म्हणजे तो ताक. आता ताक आम्ही वापरतो कसं किंवा शास्त्रात सांगितलंय कसं? एक आयुर्वेदामध्ये तक्रासव किंवा तक्रारिष्ट अशी एक दोन औषधं सांगितलेली आहेत. म्हणजे काय, की नुसतं ताक वेगवेगळ्या वनस्पतीच्या बरोबर भिजत ठेवा, आणि ते भिजत ठेवल्यानंतर 21 दिवसानंतर त्या वनस्पतीचा अर्क आणि ताक एकत्र होऊन एक असं रसायन तयार होतं, अशा काही बॅक्टेरिया तयार होतात, इतके काही कंपोनंट जे जैविक तयार होतात की जे या जमिनीला इथल्या बॅक्टेरिया, नॉर्मल बॅक्टेरिया किंवा जीवजंतू जे मुळ्या वाढवण्यासाठी, झाडाच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, की जे बुरशीनाशक आहेत, ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढतात. तर यासाठी आम्ही काय करतो, तर हे जे ताक आहे, तर आपल्या आश्रममध्ये साधारण 20 ते 25 लिटर दूध निघतं. परंतु आम्ही कुठेही ते न काय करता त्याचं इर्जन करतो, लोणी करतो. तूप काढल्यानंतर जे ताक उरतं ते हे अशा बॅरलमध्ये, सावलीमध्ये झाकून ठेवतो. आणि ह्यानं काय होतं, 21 दिवस झाकून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार व्हायला लागतात. ते 21 दिवसानंतर चांगलं ढवळलं जातं, आणि ते 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, लास्ट 1 वर्ष. 1 वर्षाचा जसं वाईन जशी जुनी होईल तशी गुणधर्माची वाढत जातात, त्या पद्धतीनं हे जे ताक आहे जसं जुनं होईल तसं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जबरदस्त मोठ्या प्रमाणात वाढत जातात. एक आमच्या आश्रममध्ये ट्रेनिंग घेऊन गेलेला एक साधक आहे, त्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं जे केलं आणि त्याची डाळिंबाची बाग आणि एक दुसरी बाग म्हणजे आंब्याची बाग याला प्रयोग केला, तर जबरदस्त त्याचा उत्पन्नामध्ये फरक झालेला दिसला. आता माझ्या मागे तुम्हाला पपई दिसेल, ही आहे 6 ते 7 महिन्याची पपई, आणि तुम्ही मोजू शकता सर्वसाधारण एका पपईला किती पपया लागलेत. ह्या ज्या काही भेगा ज्या दिसत आहेत, तर याचा जो चीक काढून आम्ही त्याचं औषध बनवतो, आणि त्याच्यासाठी त्या भेगा बनवल्यात. परंतु एक एक पपई ही 6-6, 7-7 किलोची तयार होते, केवळ हा हे ताक वापरल्यामुळं. या ताकापासून जीवामृत बनवतात, या ताकापासून विविध औषधं बनवतात. परंतु आम्ही कसं वापरतो, तर फक्त 1 लिटर ताक आणि 100 लिटर पाणी, जे 1 वर्षाचं जुनं ताक पाहिजे हां. तर असं हे ताक 1 लिटर आणि 100 लिटर पाणी एकत्र करा आणि तुमच्या जमिनीला सोडा. बॅक्टेरियाच बॅक्टेरिया तयार व्हायला लागतील, आणि हे जमिनीमधले जे रसायनाच्या वापरामुळे जैविकता पूर्णपणे नष्ट होत चाललेली आहे, त्याला नवजीवन, नवसंजीवन असं बूस्ट करण्यासाठी हे ताक प्रचंड उपयोगाचे आहे. तर मित्र हो, सर्वांनाच मी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही हे ताक टाकून देऊ नका. त्याचा वास येतोय म्हणून खराब असं समजू नका. तर हे ताक तुम्ही ठेवा, झाकून ठेवा. चिनी मातीच्या भांड्यात ठेवा किंवा अशा प्लास्टिकच्या भांड्यात ठेवा. जे तुम्हाला शक्य आहे
त्याच्यामध्ये तुम्ही ते झाकून ठेवा आणि झाकून ठेवल्यानंतर त्याला बरेच दिवस राहू द्या, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ द्या. आणि ते कमी मात्रेत लागतं. जे आता तुम्हाला 200 लिटरला 200 लिटर ताक वतायला पाहिजे पाण्याला, त्याही पेक्षा 200 लिटरला फक्त 2च लिटर ताक इतकं लागतं, इतके त्याच्यात बॅक्टेरिया तयार होतात. आणि अशा ह्या बॅक्टेरिया लॅब टेस्ट जरी केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि जीवजंतू जमिनीतले वाढवणारे की जे ह्या झाडांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत असे तुम्हाला दिसून येतील. त्यामुळं निश्चितपणे या ताकाचा अशा पद्धतीनं जर वापर केला तुम्हाला खूप त्याचा चांगला उपयोग शेतीसाठी म्हणून उपयोग. अशा प्रकारचं जर ताक जुनं हवं असेल तुम्हाला त्या आश्रमशी संपर्क साधा. तुमची बाग असेल किंवा इतर ठिकाणी तुम्हाला फळबागा असतील किंवा तुम्हाला भाजीपाला घरगुती करायचा असेल, घरातल्या घरात वापरायचा असेल तर तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये आपल्या या आश्रममध्ये मिळून जाईल. काही हरकत नाही. आणि त्यासाठी आवर्जून तुम्ही एकदा आश्रमला भेट द्या, माहिती घ्या आणि माहिती घेतल्यानंतर जर तुम्हाला विकत हवं असेल तेही तुम्हाला मिळून जाईल. जय गुरुदेवजी.